तुम्ही पाहू शकताय पुढारी न्यूजवर मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे आगेकूच करत आहेत आणि त्या आत्ताच्या क्षणाला निघालेले आहेत। त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते मुंबईमध्ये पोहोचतील। मात्र या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे सगळ्यांची भेट घेत आहेत। आपण ही दृश्य पाहू शकतो। सगळीकडे भगवे झेंडे हातात घेतलेले आहेत आंदोलकांनी आणि आता ते मुंबईकडे कूच करतायत। ती थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीमधून निघालेले आहेत। त्यांच्या दौऱ्याचं एकदम चोख नियोजन असं करण्यात आलेलं आहे। आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं, काही क्षणांपूर्वी काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने मनोज जरांगे पाटील आता मुंबईला पोहोचणार आहेत। त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्वच्छतागृहांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांचे जागोजागी मुक्काम असतील आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये पोहोचतील। आपण पाहतोय गल्लोनगल्ली ही मराठा समर्थकांनी भरलेली आहे। त्यांच्यासोबत जी वॅनिटी आहे त्याच्यापुढे एक शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा असणार आहे आणि त्यामागे जरांगेंची व्हॅन असेल। तर आपण पाहतोय मनोज जरांगे आता मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। जवळजवळ 3 कोटी मराठ्यांचा या आंदोलनात सहभाग असेल असा दावा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। आपल्याला थोड्याच वेळापूर्वी विक्रांतने सांगितलं की कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि खूप मोठाले बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या 20 ते 28 जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे महिलांचा सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतोय आणि बीडमध्ये सुद्धा आंदोलकांकडून जे तशी तयारी सुरू आहे। सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे कूच करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि काही क्षणातच त्यांची गाडी किंवा ते आता मुंबईकडे जायला निघतील। तर 100 किलोमीटरचा प्रवास करत मनोज जरांगे पाटील हे मुंबई गाठणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। 3 कोटी मराठ्यांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे असा दावा सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। 700 पोलीस कर्मचाऱ्यांसह 200 होमगार्ड सुद्धा तैनात आहेत। आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या सुद्धा 20 ते 28 जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या ज्या आहेत रद्द करण्यात आलेल्या आहेत। जरांगेचा पहिला मुक्काम हा बीडच्या शिरूरमध्ये असणार आहे। तिथे सुद्धा चोख व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे आणि बीडमध्ये सुद्धा आंदोलकांकडून तयारी सुरू झालेली आहे। जागोजागचे अपडेट सुद्धा आपण घेतले सकाळी। कोणकोणत्या जागेवर मनोज जरांगे पाटील हे मुक्काम करणार आहेत, त्या जागी व्यवस्था कशी आहे, आपल्या प्रतिनिधींनी खूप छानपणे डिटेलिंग केलेलं होतं आणि आता या क्षणाची अपडेट आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर आपल्याला आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा अपडेट दिली की सकाळी इतकी गर्दी नव्हती, मात्र आता जसजशी मुंबईकडे कूच करण्याची वेळ येते जागोजागी प्रत्येक जागा ही मराठी समर्थकांनी व्यापलेली आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय की तिथे उभं राहायला सुद्धा जागा नाहीये। इतकी लोक जे आहेत, इतके मराठा समर्थक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जायला तयार आहेत। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत। विक्रांत, आपण पाहतोय जसं सकाळी तुम्ही म्हणालात की आता सगळ्या राज्यांमधून समर्थक एकवटलेले आहेत आणि मनोज जरांगे आता तयार झालेले आहेत जायला। एकदम काही क्षणातच मुंबईकडे जायला कूच करत आहेत। तिथलं वातावरण सध्या कसं आहे? सध्या संपूर्ण वातावरण आहे ते मुंबई झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील हे आता पायी दिंडीसाठी रवाना होत आहेत। तत्पूर्वी त्याच्या शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेलं आहे। आपण पाहू शकतो की आता पुष्पहार अर्पण करतायत, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतायत। तर घोषणाबाजी जी सुरू आहे, एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा अशा प्रकारची घोषणाबाजी सुरू आहे। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जय जयकार सुरू आहे। तसंच आणखी एक घोषणा दिली जाते ती म्हणजे लढेंगे जितेंगे हम सब डरेंगे आणि अशा प्रकारे हे जे वातावरण आहे ते संपूर्ण भगवमय झालेलं पाहायला मिळतंय। यासोबतच हा संपूर्ण जो परिसर आहे तो भगव्या झेंड्याने आपल्याला व्यापलेला पाहायला मिळतोय। श्रद्धा, नक्कीच आपण पाहतोय तर संपूर्ण तिथली जागा आहे ती भगवीमय झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात। विक्रम शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विक्रम, आता यानंतर विक्रांत, यानंतर आता त्यांचा पुढचा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा असणार आहे?
तर विक्रांत यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. मात्र आत्ताच्या क्षणाची आपण जी दृश्य पाहतोय त्यांनी नुकतीच अपडेट दिली आहे. खूप मोठ्या प्रमाणात समर्थकांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. 1 लाख मराठा, 1 मराठा लाख मराठा अशा आशयाच्या घोषणा आता मराठा समर्थक करतात. मात्र आपण पाहिलं की मोर्चा निघण्याआधी मराठा बांधवांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे आणि या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत तितक्याच प्रमाणात महिला सुद्धा सक्रिय आहेत, महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. महिला सुद्धा 2 महिन्यासाठी जितका वेळ आरक्षण मिळत नाही तितक्या वेळासाठी त्या मुंबईकडे येणार आहेत. तर मनोज जरांगे पाटील आत्ताची दृश्य आपण पाहतोय की निघालेले आहेत आणि 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा तिथे होत आहेत. तर आपण पाहतोय की आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील आज मुंबईला यायला निघालेले आहेत आणि अंतरवाली या ठिकाणाहून मी आमरण उपोषण करणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आज 3 वाजता आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुद्धा होणार आहे. त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आत्ताची आपण थेट दृश्य लाईव्ह पाहतोय पुढारी न्यूजवर. जसजशी आपण